हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? तर मस्तच असाल सर्वजण, मस्तच राहा. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे शुक्रवार आणि मी निघालेले आहे माहेरी जाण्याचं कारण म्हणजे की अधिक मास असल्यामुळे असं आहे की आईची ओटी भरायची असते म्हणे. मग म्हणलं चला, म्हणलं आता सगळेजणच करतायत तर मग आपण पण जाऊन येऊया म्हणलं लगेच माघारी, कारण आत्ताच जाऊन आले होते गावी. त्यामुळे म्हणलं लई दिवस नको आणि कोणीच नाही, मी एकटीच चालले होते. बहिणीचा मुलगा सोबत होता, तो तिकडे जाणार आहे बहिणीच्या घरी. त्यामुळे मग म्हणलं चला, म्हणलं त्याच्यासोबत आपण पण जाऊन माघारी लगेच यायचं. त्यामुळे मग आम्ही गेलो. 5-6 तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही फायनली घरी पोचलो. घरी पोचल्यानंतर पहिल्यांदा जेवण वगैरे केलं, कारण खूप भूक लागली होती. सकाळी 7:30ला मी निघाले होते, त्यामुळे जेवण वगैरे केलं आणि निवांत ओट्यावरती सगळेजण गप्पा मारत बसलो होतो. आणि आधीमध्ये असं गेल्यानंतर बहीण आणि माझी गाठ भेट कधीच पडत नाही. असं काही कार्यक्रम असेल, काही यात्रा वगैरे असेल तरच आम्ही दोघीजणी एकत्र येतो. पण ह्यावेळेस काय म्हणलं, दोघींनी ठरवूनच आम्ही आलो होतो की तू पण तिकडून ये, मी पण येते म्हणलं. लगेच काय राहायचं नाही, पण म्हणलं तेवढं तरी म्हणलं समाधान भेटतं ना एकमेकींना भेटण्याचं. त्यामुळे मग दोघींनी आम्ही ठरवलं चला म्हणलं जायचं. तर मग शुक्रवारचा दिवस ठरवला आणि आम्ही आलेलो आहे आईकडे. तर दिवस मावळाला होता. वातावरणही खूप सुंदर झालं होतं, कारण गावाकडचं वातावरण दिवस मावळताना खूप भारी वाटतं, कारण सगळे जनावरं वगैरे घरी आणून दारात बांधली ना, असं वातावरण एकदम प्रसन्न होतं. तसं शहरामध्ये वाटत नाही आहे. तर बघा, माझ्या भावाच्या मुलांनी ही झाडं लावलेली आहेत. खूप सुंदर सगळी गुलाबाची, मोगऱ्याची खूप अशी सारे झाडं लावलेली आहेत. त्याला फुलं पण व्यवस्थित आलेली आहेत. तर बघा, पप्पांचं काम चालू झालेलं आहे. काय, जनावरांना आणून पाणी पाजणे आणि त्यांच्या जागेवरती बांधणे. पप्पा त्यांचं काम करत होते, वहिनी त्यांचं काम करत होते आणि आम्ही निवांत वाट्यावरती गप्पा मारत बसलो होतो सगळेजण. आणि आता दिवस मावळा तोपर्यंत लगेच आईने काय केलं होतं, स्वयंपाक करायला घेतला होता, कारण सगळ्यांना भूक लागली. बघा मायले की कशी आई भाकरी करते आणि मोठी लेक बघा कशी निवांत बसली. आता आई तर खायचं बेत दिसतो हिचा. लाईट नसते, त्यामुळे अंधारात काहीच दिसत नाही. आणि एवढ्या माणसांचा गॅसवरती स्वयंपाक करणं म्हणजे शक्य नाही, आणि एकतर गावाला लवकर गॅस भेटत नाही. त्यामुळे आता काय करायचं, आईच्या हातच्या भाकरी. तर बघा, माझी बहीण निवांत मला म्हणते भाकरी करायला, मी अगं भाजी तर लागायच्या ना, आईला भाकरी करू लागत नाही, निवांत बसले म्हणलं. तर मला म्हणते की तिच्याशी गप्पा मारत बसलं ना, तिच्या भाकरी पटपट. हिला 20 माणसाचा जर रोज स्वयंपाक दिला ना करायला तर काय नाही, करून कामाला जाते बघा. हे काही तेवढंच पाहिजे तिला, फक्त काम स्वयंपाक. तर खरंच ऐकतं जे आराम नको काय नाही, कारण की आपण गेल्यानंतर आपल्याला काहीच काम नसतं, सगळं त्यांचे तेच करतात. आम्ही करायला लागले तर मग स्वयंपाक वगैरे भुंगा आलाय, तायडे भुंगा तुझ्या अंगावर चाललाय, तो स्वयंपाक कसं दिसतोय. काहीच प्रश्न येत नाही. एक दिवसात जायचं, पाठीला होल पाडायचं बिन कामात. तुझ्या पाठीपाशीच बस, त्याच्या घरापाशी बसली वाटतं तू, त्यामुळे तर तिथे घुमते माहिती आहे का. स्वरा काय, स्वरा कोण आहे? श्रावणी. तुला आत्यानं झाडलेलं आवडलं नाही काय? ती म्हणते त्या किरसोनीत राहिला असेल खाली किरण, मला म्हणते आत्याला नाव ठेवते, म्हणते बाबा बघा आत्यानं कसलं झाडलं, कचरा तसाच मागं ठेवलाय, लेकरू झाडायला लागले. आता बघा, आता बघा ती किती चांगलं झाडतंय, झाड फरा फरा फरा. माझी पुरी तिनं मग सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या, व्यवस्थित बांधून ती ठेवल्या माहित आहे का. सांगितलं तरी पण करणार लेकरू पाहिजे, नुसतंच काय आहे व. एवढा आता झाडा लावल्या आत्याने, एवढा अंगण म्हणल्यावर मग पुरगी दमणारच घे बघा. आत्यानं सोडूनच दिले, आता काय करायचं, झाडायचं. बदक ते तुझ्या मम्मीला भांडी धुला आले ते काय. अगं मी किती काम करत होती तू गेल्यावर, तू थोडं केलं असेल 1 वर्षभर. मी लांबपर्यंत झाडू मारायची, तू कुठं गावात 4 किरसुन्या मारल्या असते तीच सांगते सारखं. 5 वाजले त्या पूर्ण झाडू मारायचा, भांडी घासायची, पूर्ण आपल्या झाडू मारता. ते छोट्याच्या वाटण्याची एखादी पुरगी झाली असते बरं झालं असतं की, बिना कामाचं झालंय पोरग. एक बापले काम करत असले आहे ना. लक्ष्मी यायचा टाइम असतो. तायडे, तो आईला किती पण सांग मी पहिले लय काम केले, ती म्हणणार बंटीच लय काम करते. आता कोण काय झालंय ग मला, तिथे किती
पाणी भरलं तिला कधी सुद्धा गेली नाही कधी धुण्याची बादली नाही कधी माझ्या बहिणीने मला सांग किती ग तुझं आठवीत तर तू लग्न होऊन लगेच गेली तुझं आठवीतच लग्न केलंय मग तू किती दिवस काम केलं असं तुला कळस तर तू 6वीला गेलती अगं, 8वीत गेली पण मी 7वीत कामाला सुद्धा गेली की तिच्या सोबत मग मी पण गेलती पण तिला आठवतच नाही पण तिला कामाला गेलेलं आठवत नाही आपण अगं तिला कामाला आपण गेलेलं आठवतच नाही मी हा मला म्हणते तू कवा कामाला आलती जेवायला बसल्यावर काय आता कर आता लेकरांचं जेवण तर म्हणावं तशी काय जेवते ती लेकरं हिचं म्हणणं पाक खाऊन 4-5 भाकरी शिळ्या राहिलेल्या मग मी केलेल्या कवा बी राहते ते आता करीत नाही काय माणसात पाहुण्यात भाकरीश केलेल्या शिळ्या राहते त्या काय आता मध्ये किती माणसं कमी होती काय कवा सांजेच्या तावा सकाळचा तर होय. समजा मीच करते मग सांच्याला काय कमी होती काय मध्ये केलं तर नाही मला तुम्ही कवा आपलंच खरं करता सारखं हा हा ते आपलंच खरं करते सारखं होय तर तुम्हाला सकाळच्या स्वयंपाक मी काय म्हणते एक दिवस तर आमच्या बहिणीला मोकळा सोडायचा होता तुम्ही लगे माग बहीण बघा 3 वाजता येऊन अजून टिकटी नाही तर वर बघा भाऊजी आमचं 6 वाजता तर इथं हजर जनावर बिनवर बांधून असं पाहिजे माणूस मग काय अगं गेल्या वेळेस मला घेतल्याशिवाय केलं नाही कारण तुला काय करम नाही मम्मी आली म्हणून हा? होय रोज रात्री 9ला येणारी लाईट आज वाट बघून बघून रात्री 10ला लाईट आली होती शेवटी वाट बघितली 9 वाजेपर्यंत 9, 9:15, 9:30पर्यंत शेवटी म्हणलं चला म्हणलं बिना लाईटीची जाता ओटी भरायची तर सगळ्यांच्या मोबाईलचे टॉर्च लावले कारण मोबाईलमध्ये पण एवढी चार्जिंग नव्हती तरी पण म्हणलं चला म्हणलं थोडं 10-15 मिनटासाठी म्हणलं लावा म्हणलं सगळ्यांचे टॉर्च तर मग मी टॉर्च लावूनच सगळी काय असेल ती तयारी करून ठेवली म्हणलं पटकन लगेच मग मी जाऊन साडी वगैरे बदलून येते म्हणून मग मी गेले पाठीरातली की राघव इथं हाय ए राघव काय करावं एक दिवशी मग पळत येत नाही तिला हे बघा सगळा अंधार आहे लाईट नाहीये काय करायचं बंटी काय यायची नाही कशाला तुम्ही या पंढरपूरला तू का तिथं तिथं जाय सारखी आंघोळ करायचं का नदीची जाऊ एक अगं ते हे झालं नाही